सगळ्यांना ऐकू येतोय असं समजतो आणि बोलायला विषय सुरू करतो. सा मां पातु सरस्वती. खरं तर शिवचरित्राच्या विषयाने पहिली अभ्यासकांची परिषद म्हणण्यापेक्षा साहित्य संमेलन अशा अर्थानं बोलवलेली ही पहिला कार्यक्रम आहे आणि त्यामुळं या आयोजकांचं पहिल्यांदा मी आभार मानतो किंवा अभिनंदन करतो. कारण अशी संकल्पना सुचणं आणि ती कार्यान्वित करणं ही फार अवघड गोष्ट आहे. मला तर असं वाटतं की यासाठी अनेक दिवस अनेक शिक्षक मंडळी अथक परिश्रम करीत आहेत आणि त्यातून हे मूर्त स्वरूप आहे. आज जरी म्हणजे याला संख्या कमी असली तरी या परिषदेचा पुढच्या भविष्यात अनेक अर्थाने विचार केला जाईल असं मला वाटतं. त्यामुळं ही गोष्ट अभिनंदनीय आहे. नुसती अभिनंदनीय नाही तर अनुकरणीय पण आहे. त्यामुळे या परिषदेतून बोध घेऊन अशा अनेक परिषदा यावर नंतर वारंवार व्हाव्यात आणि जळगाव नगरीत ही पहिल्यांदा परिषद होती आहे. त्यामुळं जळगाव नगरीनं हा एक नवा इतिहास निर्माण केला आहे असं म्हणायला हरकत नाही. इतिहासाच्या अनुषंगानं तो विचार करता येण्यासारखा आहे. मला आजचा विषय दिला आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतीय शिक्षण पद्धती. इथं उपस्थित असणारे अनेक मान्यवर म्हणण्यात आता कोणाकोणाची नावं यावीत. म्हणजे या कॉलेजचे प्रिन्सिपल असणारे देशमुख सर आहेत किंवा भारतीताई आहेत, आदरणीय भालेराव सर आहेत. बाकीच्यांचा माझा परिचय नाही. अनेक लोक आहेत. इथं अनुराधाताई कुलकर्णी आहेत. त्यांनी प्रकाशित केलेली पत्रं वाचून आम्ही अभ्यास करतो आणि शिवचरित्राचा विषय लोकांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करतो. इथं उपस्थित असणारे मान्यवर शिक्षकगण अनेक अभ्यासक किंवा इतिहासाच्या विषयाने शिवाजी महाराजांशी बांधिलकी जपणारे सर्व मान्यवर या सगळ्याला पहिलं वंदन करतो आणि माझ्या विषयाला चिंतन करतो. अर्थात पहिलं वंदन छत्रपती शिवाजी महाराजांना आहे. आम्ही आमच्या देशात जेव्हा लहानपणापासून अभ्यास करतो किंवा कथा ऐकतो त्या रामायण महाभारतातल्या कथा ऐकतो. पुढच्या काळात जेव्हा कॉलेजचं जीवन असतं तेव्हा रामायण महाभारत एक काव्य म्हणून अभ्यासतो, संस्कृत म्हणून अभ्यासतो, भारतीय संस्कृती म्हणून अभ्यासतो. मात्र हे करीत असताना आम्ही साकल्यानं अभ्यास करतो किंवा वाचतो असं म्हणता येत नाही. कारण मला 3, 4 किंवा अनेक गोष्टी अशा सांगता येतील की या अर्थानं रामायण महाभारत कसा विचार करता येऊ शकतो. एक प्रसंग सांगतो. महाबली, वाली आणि सुग्रीव हे बंधू आहेत, सगळ्याला माहीत आहे. आणि वालीने सुग्रीवाला राज्यावरून उठवलं, ज्येष्ठ बंधू होता, आणि स्वतः त्या जागेवर बसला. आणि पुढं रामराय वनवासातून किष्किंधेपर्यंत आले. किष्किंधेला आल्यावर त्यांनी सुग्रीवाशी मैत्री केली. सुग्रीवाला राज्य पाहिजे होतं, वालीनं अत्याचार केला होता, हा सगळा विषय आपल्याला माहीत आहे. पण यावेळी रामरायाची मैत्री झाली आणि रामाने शब्द दिला की मी सुग्रीवाला तुझ्या पाठीला उभा आहे. मग त्यासाठी वालीला मारणं आवश्यक आहे म्हणून सुग्रीवानं त्याला जाऊन ललकारायचं असं ठरलं. आणि त्याप्रमाणे सुग्रीव वालीच्या दारात गेला आणि त्यांनी द्वंद्वयुद्धाचं किंवा बाह्ययुद्धाचं आव्हान सुग्रीवाने वालीला दिलं. हे जेव्हा आव्हान दिलं तेव्हा वाली आपल्या गुहेतून बाहेर आला राज्यातून आणि जात असताना पहिल्यांदा त्याची पत्नी तारा, स्त्री आहे, वानर येऊन आहे, दोन्ही गोष्टी लक्षात ठेवण्याच्या आहेत. आणि त्या तारेनं पहिल्यांदा वालीला सावध केलं, जाऊ नका. तरी वाली गेला आणि वालीचं सुग्रीवाचं युद्ध झालं. रामरायाला कळेना वाली कोणता सुग्रीव कोणता, दोघं एकसारखे दिसतेत, कुणाला बाण मारावा. रामराय थांबले आणि मार खाऊन सुग्रीव माघारी आला आणि रामाशी भांडण केलं की तुम्ही मला पाठीला उभारलात आणि प्रत्यक्ष वालीचा मार खाल्ला. रामराय म्हणजे तुझ्यातला फरक कळाला नाही, आज तुला माळ घालतो. गजपुष्पाची माळ घातली आणि वाली सुग्रीव पुन्हा युद्धाला गेला. त्यांनी पुन्हा आव्हान दिलं. वालीची एक सवय होती, कुणी आव्हान दिलं तर वाली माघारी जात नव्हता, त्याला युद्धाला उतरावं लागायचं. आणि जेव्हा आव्हान दिलं तेव्हा वाली पुन्हा युद्धाला बाहेर पडला महालातून आणि त्यावेळी तारेनं त्याला अडवलं, त्याच्या बायकोने अडवलं. का अडवलं
त्यावेळेस ती बोलते ते शब्द महत्त्वाचे आहेत. ती म्हणती, धनी, मी थोड्या वेगळ्या भाषेत बोलतो, मालक, यजमान, अहो तुम्ही युद्धाला जाऊ नका, कारण कालसुद्धा जो पराभूत होऊन तुमच्याबरोबर युद्ध करून पळून गेला तो सुग्रीव आज पुन्हा आलाय. म्हणजे जो निर्बळ आहे तो पुन्हा तुम्हाला युद्धाला पाचारण करतोय. याचा अर्थ असा आहे की त्याच्या मागे कुणीतरी बलवान पुरुष उभारलेला आहे, तुम्ही युद्धाला जाऊ नका. त्या पुढे जाऊन ती सांगते की नुसतं एवढंच नाही, माझ्या गुप्तचरांनी मला दिलेला अहवाल असा आहे की कुणीतरी 2 राजकुमार खांद्यावर धनुष्य घेऊन तापसवेश धारण करून सुग्रीवाबरोबर चर्चा करतायत आणि ते सुग्रीवांच्या बरोबर आहेत. मला सांगण्याचा हेतू असा आहे की हे ज्ञान तारेला कसं काय आहे, तारेला हे कळतं कसं, हे नीतिशास्त्र आहे की एखादा निर्बल पुरुष दुसऱ्याला सबलाला युद्धाला पुकारतोय, त्यावेळी युद्धाला जावं न जावं हा विचार तारा नवऱ्यापुढे मांडते. हे नीतिशास्त्र आहे. नुसतं एवढंच नाही तर तारा अनेक गोष्टीत निपुण आहे. ती राज्यशास्त्रात निपुण आहे, नीतिशास्त्रात निपुण आहे आणि ती अजून आपले दूत ठेवते, दूतांकरवी वार्ता गोळा करते. म्हणजे गुप्तचराचंही ज्ञान तिला आहे. हे ज्ञान तारेला आलं कुठून? म्हणजे स्त्री असताना सुद्धा तारेला हे ज्ञान आहे. वानर योनीत जन्माला आल्यावरती सुद्धा तारेला हे ज्ञान आहे. दुसराही विषय सांगतो. हनुमानरायाची आणि रामरायाची पहिली भेट किष्किंधेत झाली. त्यावेळी हनुमंतांनी रामचंद्राशी केलेलं संभाषण जे आहे ते संभाषण इतकं विलक्षण आहे की रामाला मोह पडला की हा माणूस सामान्य मनुष्य नाही आहे, हा कुणीतरी राजदूत आहे. याच्या बोलण्यात एकही व्याकरणाची चूक नाही, याच्या शब्दोच्चारात कुठेही खालीवर नाही, त्या अर्थी हा व्युत्पन्न पंडित आहे. मग हा जो आपल्याशी बोलायला आला आहे तो कोण आहे? मग दूतच आहे का? रामरायांनी त्या अर्थाने विचार केला. म्हणजे रामरायसुद्धा विचार काय करतात किंवा हनुमंतराय जे बोलतात त्याचा विचार करा. वानर योनीत असणाऱ्या एखाद्या राजकुमाराला, केसरी कुमार आहे, हनुमंतरायसुद्धा एका राज्याचे राजपुत्र आहेत, त्यांनासुद्धा म्हणजे इतकं विलक्षण ज्ञान कुठं आलं हा विचार करण्यासारखा विषय आहे. अजून एक विषय सांगतो, पांडवाचा विषय सांगतो. हा झाला रामायणातला. पांडवांचा विषय सांगतो. वनवासात पांडव गेले, हे पुढचं सगळं सांगत नाही. आणि पांडवांना भेटायला भगवान श्रीकृष्ण निघाले वनवासात असताना. पांडव आणि द्रौपदी वनवासात आहेत. जाताना कृष्णाने कुंतीची भेट घेतली आणि कुंती मातेला विचारलं की आता मी भेटायला चाललो आहे, काय निरोप देऊ सांग. आणि कुंतीने जे सांगितलं आहे ते विलक्षण आहे. कुंती म्हणते की तू भेटायला चालला आहेस तर पांडवांना माझा निरोप दे. काय निरोप दे? एकोप्याने राहा, तप करा. वनवासात आहे म्हणून नुसती फळं खाऊन जगू नका, तप करा. वेळ वाया घालवू नका, शक्ती संचय करा. 14 वर्ष आहेत तर हे सगळं केलं पाहिजे. म्हणजे कोणतीही किती विद्वान आहे विचार करण्यासारखा विषय आहे. आणि त्याहून पुढचं जाऊन ती सांगते की जेव्हा एखाद्या वेळी एखादी गोष्ट संकटाची उत्पन्न झाली आणि तुम्हाला तिची उकल होत नाही असं वाटलं किंवा त्यातून मार्ग दिसत नाही असं वाटलं किंवा पांडवांमध्ये सुद्धा मतमतांतर निर्माण झालं तर काय करायचं? द्रौपदीचा सल्ला घ्या. लक्षात ठेवा, कुंती काय सांगते? द्रौपदीचा सल्ला घ्या. याचा अर्थ द्रौपदी किती विद्वान आहे. आजच्या परिभाषेत वेगळा विचार करा. महिला असताना सुद्धा विद्वान आहे, नवऱ्याला सल्ला देणे इतकी हुशार आहे. नुसती नाही, धर्मराजासारख्या व्युत्पन्न, धर्मराज म्हणजे धर्माचं राज्य चालवणार अशा अर्थानं त्यालाही सल्ला द्यावी किंवा तिचा सल्ला त्याने ऐकावा असं सांगणारी द्रौपदी आहे. द्रौपदी अनेक गोष्टीने या अर्थाने महत्त्वाची आहे. ती राजकन्या हा भाग आहे. पण हे ज्ञान द्रौपदीला आलं कुठून? हे ती कुठून प्राप्त केलं? द्रौपदीचा अजून एक पुढचा विषय आहे, थोडा वेगळा आहे, आजच्या काळाला जरा विपरीत आहे. पण एक शब्द आहे. भगवान श्रीकृष्ण शिष्ठाईला निघाले आणि शिष्ठाईला जात असताना भगवंताने सगळ्या पांडवांना वेगळं वेगळं विचारलं की मी शिष्ठाईला निघालो आहे, आता कौरव पांडवाचा तह करावा असा माझा विचार आहे, म्हणजे तुम्ही मला पाठवताय. पण प्रत्येकाचं मत काय? इंडिव्हिज्युअली तुमचं प्रत्येकाचं मत सांगा, युद्ध व्हावं की नाही व्हावं. मग ते पुढे गेले आले काय सगळा भाग नाही आपल्याला बघायचा. त्यावेळी प्रत्येकानं दिलेली जी मतं आहेत ती विलक्षण आहेत. त्यातला अर्जुन आणि भीमाने सांगितलं युद्ध झालं पाहिजे.
14 वर्ष युद्धाचा आम्ही सराव करतोय, तर युद्ध झालं पाहिजे. धर्मराजांनी सांगितलं युद्ध नको, यातून वेगळ्याच गोष्टी होतील, हिंसा घडेल, अनेक लोकांची हानी होईल. नकुल आणि सहदेवाने सांगितलं की आमची इच्छा युद्धाची आहे, पण दादा म्हणतो ना युद्ध नको नको. आता इथं कृष्णाने द्रौपदीला विचारलं, द्रौपदी तुझं मत काय, युद्ध व्हावं की न व्हावं? द्रौपदीनं सांगितलेले शब्द आहेत ते वेगळे आहेत. द्रौपदीने कृष्णाला सांगितलं 14 वर्षांपूर्वी जेव्हा मला भर सभेत माझे केस धरून ओढून आणलं, त्यावेळी मी शपथ घेतली आणि केस मोकळे ठेवले. मला हे माहीत आहे की पतिव्रतेने केस मोकळे ठेवू नये, बांधलेले असावेत. तरीसुद्धा मी केस मोकळे सोडले आणि 14 वर्ष तशी राहते आहे. तर या केसाची इच्छा आहे, या अर्थानं माझी इच्छा आहे, माझा पण आहे, म्हणून युद्ध झालं पाहिजे. मग द्रौपदीला धर्मशास्त्र कळतं, हे ज्ञान द्रौपदीला कुठून आलं? मला असं म्हणायचं आहे, हे ज्ञान भारतीय शिक्षण पद्धतीत आहे. भारतीय आपलं जे ज्ञानाची परंपरा आहे त्यात आहे. एक स्त्री आहे, भले ती राजकुमारी आहे, भले ती वानर योनीतली आहे, भले ती अजून काही आहे, जंगलात आहे, संकटात आहे, पण त्यांचं ज्ञान विलक्षण आहे. मग ते धर्मनीतीतलं आहे, मग ते शास्त्रातलं आहे, मग ते राजनीतीतलं आहे, मग ते अनेक गोष्टींनी आहे. हे ज्ञान त्यांना कुठून आलं? हे ज्ञान येण्याचा उगम किंवा स्रोत भारतीय शिक्षण पद्धतीत आहे. त्यामुळं भारतीय शिक्षण पद्धती अगदी त्रोटक पद्धतीनं बघू आणि त्याचं आचरण शिवाजी महाराजांनी कसं केलं याचा विचार करू. शिक्षण पद्धतीचं कालमानानं विचार करत असता इतिहासानं त्याचे टप्पे केले. त्यातलं पहिला टप्पा किंवा शिक्षण म्हणजे काय? शिक्षण याचा व्यापक आणि संकुचित 2 वेगळ्या व्याख्या आहेत. त्यातली व्यापक व्याख्या अशी आहे, व्यक्तीच्या बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सांस्कृतिक विकासाला कारण होणारे ज्ञान म्हणजे शिक्षण. आणि दुसरी थोडक्यात, ही खूप मोठी व्याख्या झाली, दुसरी थोडक्यात आहे, विद्यार्थी दशेत गुरुकडून मिळणारं ज्ञान म्हणजे शिक्षण. आणि मग हे कसं घ्यावं, काय घ्यावं, याच्या कालखंडानुसार पद्धती बदलत गेल्या, अनेक गोष्टी झाल्या. पण हे ज्ञान लोकाला प्राप्त होतं ते अनुभवातून, आजूबाजूला घडणाऱ्या घटनातून, वाचनातून, श्रवणातून आणि आताच्या काळात वृत्तपत्रातून किंवा आता सोशल मीडियातून प्राप्त होतं. सगळेच जण सोशल मीडिया ज्ञानासाठी वापरतात असं मात्र नाही. आता त्याचं गणित थोडं वेगळं चाललं आहे. वेळ घालवण्यासाठी सोशल मीडिया वापरणारे वेगळे आहेत. या ज्ञानातून किंवा मानवाचा विचार करीत असताना एखादा अवयव जास्ती आहे म्हणून मनुष्य दुसऱ्यावर कुरघोडी करत नाही किंवा सबळ होत नाही, तर त्याला ज्ञान जास्ती आहे तो सबळ होतो. त्यामुळं भारतीय आचार्यांनी त्याचा विचार या पद्धतीने केला आहे आणि त्यामध्ये ज्ञान संपादन करण्याचे हेतू सांगितले. त्यातला पहिला हेतू आहे जो आजच्या काळाला म्हणजे वेगळा आहे. आजच्या काळाचं ज्ञान संपादन केवळ उपजीविका किंवा अर्थार्जन एवढंच आहे, हे भारतीय परंपरेत पहिल्यापासून नाही. त्यातला पहिला हेतू आहे मनात पावित्र्य आणि धार्मिकता जोपासणे. जे मी करतोय त्या प्रत्येक गोष्टीला पवित्रता असली पाहिजे, हा विचार ज्ञानातला आहे. दुसरा विषय चारित्र्य संवर्धन. जे शिकतोय त्यातून माझं चारित्र्य उज्ज्वल व्हावं आणि त्यातून राष्ट्रीय चारित्र्य घडावं, हे ज्ञानाची खरी भूमिका आहे. या देशामध्ये अनेक महाकवी आहेत. या देशामध्ये आजच्या परिभाषेत असं म्हणू, PhD झालेले आमच्या कॉलेजचे 200 लोक आहेत. हे कॉलेजचा गौरव आहे, म्हणजे चारित्र्य संवर्धन आहे ते इथं आहे. व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणाचा हेतू आहे. सामाजिक जबाबदारीची जाणीव आणि कर्तव्याची पूर्तता हेही शिक्षणाचा हेतू आहे. संस्कृतीची वृद्धी आणि संस्कृतीचा प्रचार हाही आमच्या शैक्षणिक पद्धतीतला म्हणजे हेतू आहे. यातल्या 2 पद्धती आहेत, सगळंच जात नाही, थोडक्यात जातो. निगमनात्मक आणि आगमनात्मक, म्हणजे आधी सिद्धांत सांगावा आणि उदाहरणाने पटवून द्यावा. हे निगमनात्मक. आणि आगमनात्मकमध्ये आधी उदाहरणं द्यावी आणि त्यातून विद्यार्थ्याला सिद्धांत शोधायला सांगावा. यात अनेक गोष्टी, उपनिषदात खूप उदाहरणं आहेत, त्याच्याबद्दल कशा पद्धतीने शिक्षण व्हावं याचा उहापोह आहे. उपमा, रूपक या पद्धतीने शिकवलं जावं, दंतकथात्मक पद्धतीने शिकवलं जावं. केनोपनिषदात इंद्र आणि अप्सरेची कथा त्या अर्थानं आहे. याज्ञवल्क्यांनी सादृश पद्धतीने शिकवण्याचा पुरस्कार केला आहे. समन्वय पद्धतीनं आहे.
प्रश्न उत्तर पद्धती नाही, मागचा प्रश्न पुढच्या प्रश्नाला जोडून घेण्याची पद्धत आहे. म्हणजे खूप विषय आहे. या शिक्षणाचा पहिला काळ वेदपूर्व काळ, ज्याला आपण इसवी सन पूर्वपासून ते 2000 काळापर्यंत म्हणतो. या काळात शिक्षण छंदशास्त्र, मंत्रशास्त्र म्हणजे वेदांचं अध्ययन, अर्थ शिकवणे आणि त्यानंतरनं म्हणजे लोकभाषा आणि वेदभाषा यात फरक झाला म्हणून कोश निर्मिती, त्याच्या अर्थानं निघंटू किंवा कोश असं झालं. ते पाठांतर पद्धतीनं होतं. यानंतर पुढच्या काळात उपनिषद काळाला, तो इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सनपर्यंत. या काळात नारदाकडे ब्रह्मविद्या शिकायला आलेला सनत कुमार, त्याला नारदाने विचारलं तू काय शिकला आहे, आणि त्याने सांगितलं की मी वैदिक विद्या शिकलो आहे, त्याशिवाय मी ज्योतिष शिकलो आहे वेदाप्रमाणे, मी सैनिकी विद्या शिकलो आहे. लक्षात ठेवण्यासारखा विषय आहे. मी व्यवसायाचं प्रशिक्षण घेतलं आहे, गायन कला, जादू टोणा हेही शिकलो आहे. मी थोडं सुरुवातीला जरा भोजड वाटेल किंवा शिवाजी महाराजांचा विषय नाही वाटेल, पण याचा उल्लेख जेव्हा शिवाजी महाराजांच्या शिक्षणाकडे येतो आहे तेव्हा त्या गोष्टी लक्षात येतील. म्हणजे या काळात वेदाप्रमाणे धंदे शिक्षण करत होते आणि धंदे शिक्षणाप्रमाणे वेद शिक्षण हेही लोक शिकत होते. बौद्धिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण असं दोन्ही पद्धतीने चालत होतं. यानंतर स्मृती काळ आहे. या स्मृती काळातलंही अध्ययन धर्मशास्त्र, वैदिक साहित्य, पद, क्रम, जटाघन या अर्थानं 11व्या शतकात अल बेरुनीने एक उल्लेख करून ठेवला आहे. प्रवासी आहे, त्याने एक उल्लेख करून ठेवला आहे. तो लिहितो, सर्व लोक वेदाध्ययन करतात. तक्षशिलेच्या विद्यापीठामध्ये धनुर्विद्या सगळ्यांना शिकवली जाते आणि शिकवणाऱ्या शिक्षकांपैकी अनेक जण ब्राह्मण आहेत. क्षत्रिय त्यांच्याकडून धनुर्विद्या शिकतात. क्षत्रिय काही वेदविद्याही शिकवतात. म्हणजे वेद क्षत्रियांनी शिकू नयेत आणि इतरांनी शिकावेत असा विषय त्यावेळेस नव्हता. हे त्या काळानंतर बदलत गेलेले गणित आहे. सगळ्यांना अध्ययन मुक्त होतं. क्षत्रिय जसं वेद शिकत होते तसं ब्राह्मण युद्धशास्त्रही शिकत होते. याच काळात अनेक गोष्टींचा विचार म्हणजे त्या अर्थानं केला जायचा. 6व्या वर्षी धोळाक्षर शिकवायला घ्यायची मुलांनी, 2 वर्ष गणित शिकायचं, लिहायला वाचायला शिकायचं. 9व्या वर्षी पाणिनीचा अष्टाध्यायी शिकायचा, 3 वर्ष अष्टधातू शिकायचा. माध्यमिक शिक्षक पुढं 2 वर्ष निघंटू, उच्च शिकायचं असेल तर त्यातले मग अजून काही महाभाष्य व्याकरणाचं जे आहे ते शिकायला 10 वर्ष असं शिक्षण चालत होतं. यानंतर म्हणजे जरी वेगळा वेगळा विषय असला तरी बौद्ध जैन यांनी या पद्धतीनं शिक्षण केलं होतं. पाठांतर हे त्या काळचं महत्त्वाचं होतं. यानंतर मात्र यवनांचं आक्रमण झालं, शिक्षण पद्धतीत काही थोडाफार बदल झाला. यवनांच्या शिक्षणात कुराण, हदीस या गोष्टी यायला लागल्या. 17व्या शतकापर्यंत किंवा 18व्या शतकाच्या नंतरही या पद्धतीने शिक्षण चालू होतं. शिवाजी महाराजांचा विचार करत असताना या काळाचा विचार आपल्याला करायचा आहे. इसवी सन 1200 ते 1700पर्यंतचा हा काळ आहे. या काळात राजपुत्राला वेगळी शिक्षणाची व्यवस्था करून दिली जायची. त्याच्यासाठी शिक्षक घरी आणून नियुक्त केले जायचे आणि ते राजपुत्राला शिक्षण द्यायचे. शिवाजी महाराजांच्या चरित्रात या अर्थाने आपण पाहणार आहोत. त्यांना काय शिकवलं, कसं शिकवलं. इसवी सन 1817मध्ये बंगालमध्ये इंग्रजांचं राज्य स्थापित झालं आणि 1818ला आपला महाराष्ट्रही त्यात गेला. आणि या काळात लॉर्ड बेटिंगला शिक्षणाबद्दल प्राच्य शिक्षण शिकवावं की पाश्चिमात्य शिक्षण शिकवावं याबद्दल एक सजेशन दिलं. ते लॉर्ड मेकॉलेने दिलं आणि त्याचं प्रत्यक्ष अनुसरण 1835 नंतर सुरू झालं. आज आपण जे शिकतो ते भारतीय शिक्षण पद्धतीपासून वेगळं गेलेलं आणि मेकॉलेनं दिलेलं असं पाश्चात्य शिक्षण आपण शिकतो. पण शिवाजी महाराजांच्या काळात या पद्धतीनं ते शिक्षण नव्हतं. मग शिवाजी महाराज काय शिकत होते. जेव्हा आपण हा विचार करू तेव्हा हा विचार करीत असताना शिवचरित्राच्या अनेक साधनांचा अभ्यास, वाचन त्या अर्थाने केलं पाहिजे. त्यात अनेक साधनं आहेत. मग त्यात कवींद्र परमानंदांचं शिवभारत आहे. दुसरं सभासदाची बखर आहे, जे शिवचरित्राच्या अभ्यासाला आवश्यक आहे. ते चिटणीसाची बखर आहे, ज्याला आपण सप्त प्रकरणात्मक चरित्र म्हणतो. ते 91 कलमी बखर आहे वाक्यनिवेशाची. शिवदिग्विजय आहे, चित्रगुप्ताची बखर आहे, शिवप्रताप
किंवा ग्रँड डपनं जो मराठ्यांचा इतिहास लिहिला त्याचा विचार करावा लागतो. याशिवाय तंजावरचा शिलालेख आणि मराठा साम्राज्याची छोटी बखर आणि अजून एक विषय महत्त्वाचा आहे जो तत्कालीन पत्रांचा संग्रह आहे त्याचाही विचार करावा लागतो. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करू तेव्हा शिवाजी महाराज काय शिकले, कुणीकडचं शिकले, तत्कालीन शिक्षण पद्धतीनुसार शिवाजी महाराजांनी काय शिकलं, तर याचा जेव्हा विचार करू यातल्या अनेक बखरी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा उल्लेख करीत असताना शिक्षणाबद्दल फारसा उल्लेख करीत नाही. त्यातली सभासदाची बखर यात शिक्षणाबद्दल काहीही सापडत नाही. तुरळक एखादी ओळ, एखादं वाक्य सापडतं. चिटणीसाच्या बखरीत शिवाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल नाही, पण शिवाजी महाराजांनी संभाजी महाराज आणि राजाराम महाराजाला काय शिक्षण दिलं होतं त्याचा उल्लेख सापडतो. आपण तो शेवट ओझरता घेऊ. 91 कलमी बखरीतही काही सापडत नाही. शिवदिग्विजयामध्ये मात्र जरी थोड्या नंतरच्या काळातली असली तरी शिवदिग्विजयात अनेक गोष्टींचा उहापोह केला आहे. त्यात 64 विद्या आणि 64 कला या शिवाजी महाराजांनी शिकल्यात असं त्यात लिहिलेलं आहे. हे सविस्तरात ते वाचायलाच हवं इतकं मोठं आहे. ग्रँड अप नाही, तुरळक शिवाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल लिहिलेलं आहे, फारसं नाही. पण हे पाहत असताना सगळ्यात महत्त्वाचा जो उल्लेख आहे तो कवींद्र परमानंदाचा आहे. आणि कवींद्र परमानंदांनी शिवचरित्र लिहिताना संस्कृतमधून शिवाजी महाराजांच्या शिक्षणाबद्दल केलेला उल्लेख हा फार विलक्षण आहे, मोठा आहे. 10व्या अध्यायात एकूण 7 श्लोक कवींद्र परमानंदांनी लिहिलेले आहेत. त्यातला पहिला श्लोक आहे, शेवटचे श्लोक आहे ते. पहिला श्लोक आहे श्रयतम प्रश्नयोमम गुरुवस्तम गुरैस्मरम अनन्यम निष्ठमनसम समगच्छम कृतार्थनाम. याचा अर्थ असा आहे की शिवाजी महाराज इतके विलक्षण शिकतायत की त्यांना शिकवून गुरु आपलं जीवन कृतार्थ झालं मानतात. असा विद्यार्थी मिळाला हे भाग्य लागतं. कारण असा विद्यार्थी प्रभू रामचंद्र वशिष्ठाला मिळाले, सांदीपनीला भगवान श्रीकृष्ण मिळाले, तसं छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या गुरूंना मिळाले. कारण आपण एखादं मुळाक्षर शिकवावं, दुसरं मुळाक्षर त्यांनी पुढे दाखवावं, अशी विद्या असणं हे वेगळं आहे. म्हणजे विद्यार्थी कसा असतो याच्यावर गुरुचाही उत्कर्ष होतो. काही कधी आमच्या कॉलेजात एवढे विद्यार्थी गुणवान आहेत म्हणून कॉलेजची कीर्ती वाढते, तसा हा विषय विचार करायला हरकत नाही. शिवाजी महाराजांच्या चरित्रात पुढं काय काय शिवाजी महाराज शिकले त्याचा उल्लेख कवींद्र परमानंदांनी केला आहे. एक एक श्लोक सांगतो, त्याचा थोडक्यात अर्थही सांगतो आणि शिवाजी महाराजांनी ते कसं वापरलं आहे ते सांगतो. 34वा श्लोक आहे श्रुती स्मृती पुराणेषु भारते दंडनीतिषु समस्तेष्वापि शास्त्रेषु काव्ये रामायणे तथा. म्हणजे शिवाजी महाराज स्मृती ग्रंथ, स्मृती म्हणजे वेद शिकले. शिवाजी महाराज स्मृती शिकले, म्हणजे ज्याला आज आपण घटना म्हणतो आपल्या परिभाषेत, ते ग्रंथ शिकले. एकूण स्मृती 36 सापडतात. त्यात नारद स्मृती आहे, देवर स्मृती आहे, पराशर स्मृती आहे, मनुस्मृती आहे, अनेक गोष्टी आहेत. पण शिवाजी महाराजांनी त्याचं अध्ययन केलेलं आहे. त्याशिवाय पुराणे म्हणजे 18 महापुराणे, 18 उपपुराणे शिवाजी महाराजांनी अभ्यास केलेला आहे. भारते दंडनीतिषु शिवाजी महाराजांनी दंडनीती शिकले. दंडनीती राजनीती पण म्हणतात. आणि भारते म्हणजे महाभारताचं अध्ययन केलं. मगाशी मी ती उदाहरणं सांगितली ती शिवाजी महाराजांनी ऐकली. लहानपणापासून आपल्याकडून प्राचीन पद्धतीत घरात पुराण लावण्याची पद्धत आहे. आता आम्ही पुराण फक्त कथा ऐकण्यापुरतं वाचतो. पुराणातलं नीतिशास्त्र, पुराणातलं मर्म, पुराणातला धर्म किंवा पुराणातलं वर्तन, समाजजीवन आम्ही तिकडे पाहत नाही. शिवाजी महाराज त्या अर्थाने पाहतात, त्याचा विचार केला पाहिजे. जे द्रौपदीने विचार केला, जो कुंतीने विचार केला, तो शिवाजी महाराज पुराणातून काढतात आणि करतात. जो तारेने विचार केला तो शिवाजी महाराज त्यातून काढतात. तसा विचार आहे. पुराण शिकले, रामायण शिकले, समजते स्वपी शास्त्रेषु शास्त्र सगळे शिकले. 6 शास्त्र आहेत आपल्याकडं. मीमांसा, न्याय, वेदांत ही जी 6 शास्त्र आहेत, काव्यशास्त्र, छंद पुढे येणारा विषय, ते सगळं शिवाजी महाराज शिकले. मग त्यानंतर पुढं काय शिकले अजून? व्यायामे वास्तुविद्यायाम मते सामुद्रिके पुन्हा धनुर्वेदम चिकित्सायाम. व्यायामे वास्तुविद्यायाम होरासु गणितेष्वपि धनुर्वेद चिकित्सायाम मते सामुद्रिके तथा. म्हणजे
शिवाजी महाराज व्यायाम करायला शिकले. व्यायाम सहजासहजी होत नसतो. आता फिरायला गेले की होतो, ते म्हाताऱ्याला ठीक आहे. तरुणपणात व्यायाम केल्याशिवाय पुढचं जीवन सरळ चालत नाही आणि म्हणून व्यायामाला महत्त्व जास्त असतं. शिवाजी महाराज वयाच्या 10व्या वर्षापासून हे सगळं शिकले. व्यायामामध्ये व्यायामाची अंग आहेत, अनेक गोष्टी आहेत. प्रत्येक स्नायू बलवान करणे हे व्यायामाचं कौशल्य आहे. त्यासाठी स्वतंत्र तंत्र जे आहे, कुस्तीचं तंत्र, ते शिवाजी महाराज शिकले. तुम्ही म्हणा शिवाजी महाराज कुस्ती शिकले कसं काय, त्याची उदाहरणं देण्यासारखी आहे. त्यातलं पहिलं उदाहरण आहे ते अफजल खानाच्या भेटीचं आहे. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस शिवाजी महाराज जर कुस्ती शिकले नसते तर काय झालं असतं, हा फक्त विचार करायचा. कारण उत्तम कुस्तीपटू शिवाजी महाराजांनी जे केलं ते करू शकतो, बाकी कोणीच करू शकत नाही. सामान्य माणसाला ते शक्य नाही. अफजल खानाने शिवाजी महाराजांच्या भेटीच्या वेळी भेट दिली आणि नंतर आपल्या डाव्या हाताने शिवाजी महाराजाची मान आपल्या डाव्या बगलेत दाबली. मी करून दाखवतो. त्यामुळे डाव्या बगलेत दाबली आणि मग उंचीनं कमी असणाऱ्या शिवाजी महाराजांनी कुस्तीमध्ये ज्याला बगल डूब म्हणतात तो डाव केला आणि आपल्या हातातल्या वाघनक्याचा किंवा जंबियाचा शास्त्रात किंवा आपल्या मतमतांतर खूप आहेत. वाघनकं वापरली, नाही वापरली, जंबिया वापरला, नाही वापरला, कृपाण वापरलं, ठीक आहे. मतं असावीत, मतांतरही असावीत, वाद असावेत, फक्त त्याचा विसंवाद होणे एवढंच महत्त्वाचं असतं. मतमतांतर असावीत. शिवाजी महाराजांनी बगलडूब मारला आणि अफजल खानाला मारला. हे उदाहरण शिवाजी महाराजांचं तिथं आहे. कुस्ती शिकले, व्यायाम शिकले, तिथं दिसतं. दुसरं, आपण जर प्रतापगड पाहायला आलात तर शिवाजी महाराजांच्या राजवाड्यात मोठीच्या मोठी कुस्तीचा आखाडा आहे. म्हणजे शिवाजी महाराज शिकले, संभाजी महाराजांनी तिथे शिकवलं, हे आपण पाहू शकतो. त्याशिवाय वास्तुविद्यायाम, शिवाजी महाराजांनी वास्तुविद्या, सिव्हिल इंजिनिअरिंग आज आम्ही म्हणतो ना, घर कसं बांधावं, आम्ही घरापुरतं मर्यादित राहतो. पण शिवाजी महाराजांनी घर नाही, स्वराज्य बांधलं आहे. अनेक अर्थाने तो विचार आहे. एक एक गडकोट असा बांधला आहे. शिवाजी महाराजांचं वाक्य आहे की आज न उद्या खासा औरंगजेब दक्षिणेत येईल आणि त्याच्याबरोबर माझा एक एक किल्ला एक एक वर्ष झुंजेल आणि मग माझ्या पदरी असणारे 350 घ्यायला, 350 किल्ले जिंकायला औरंगजेबाला 350 वर्ष लागतील. किती पुढची दूरदृष्टी आहे. शिवाजी महाराज वास्तुविद्या शिकले, ते किल्ले बांधायला शिकले, या अर्थाने विचार करण्यासारखा आहे. वास्तुविद्याचा अनेक अर्थाने विचार करता येण्यासारखा आहे. घर, शिवाजी महाराजांच्या राजवाड्यातले किंवा किल्ल्यांवरची घरं ही तुम्ही जर पाहिली तर उत्तर हिंदुस्थानातली सारखी नाही. विशाल टोलेजंग वाडे नाहीत. इथं किल्ल्यावर गरज कशाची आहे, संरक्षण सिद्धतेची आहे. तेवढ्यापुरताच किल्ला महत्त्वाचा, त्या अर्थानं गडावरचं घर महत्त्वाचं. संरक्षणाला प्राधान्य, छान चौकीपणाला नाही. वास्तुविद्याचा विचार इथं शिवाजी महाराजांचा आहे. त्याशिवाय शिवाजी महाराज होरा असू, होरा म्हणजे ज्योतिषशास्त्र असं म्हणायला हरकत नाही. होरामध्ये एक अंगलक्षण नावाचं एक पुस्तक आहे, माहीत असेल तर पहा. ज्योतिष कोणी जाणणार आहे का? अंगलक्षण म्हणजे माणूस समोर उभारला की त्याचा चेहरा कसा आहे, डोळे कसे आहेत, भिवळ्या कसे आहेत, कपाळ कसं आहे, नाक कसं आहे, ओठ कसे आहेत, जिवणी कशी आहे, कान कसे आहेत, याच्यावरून त्याची सगळी अंगलक्षणं आणि त्याच्यावरून त्याचा स्वभाव हा ओळखता येतो. शिवाजी महाराज ते शिकले आणि म्हणून शिवाजी महाराज जेव्हा जेव्हा संभाषण करतात त्यावेळी समोरच्या माणसाला पूर्ण ओळखतात. शिवाजी महाराजांची 2 वाक्य आहेत. महाराज तो ऐसे, माणसाचे माणूस पण ओळखतात. मिराजदार कोण, गैरमिराजदार कोण, शिवाजी महाराज माणूस बघितले ओळखतात. कुठल्याही गावात गेले की शिवाजी महाराज ओळखतात. या गावचा माणूस आहे, हा मिराजदार आहे, हा परक्या गावातनं आला आहे, हा गैरमिराजदार आहे. शिवाजी महाराज ओळखतात. कसं ओळखतात? लहानपणी अध्ययन केलं आहे, त्याचं जीवनात वापर केला म्हणून. त्यामुळं शिवाजी महाराज अफजल खानाच्या भेटीला गेले. कालपर्यंत किंवा अगदी भेटीला येण्यापर्यंत महाराज तुम्हास भीतात, महाराज तुम्हास भीतात असं होतं. आणि प्रत्यक्ष समोर गेल्यावर शिवाजी महाराज काय म्हणतात? खान साहेब, काही भ्यावे ते प्रभू रामचंद्रास भ्यावे, तुम्हाला म्हणून काय म्हणून भ्यावे. भेण्यासारखं तुमची काही चर्या आहे काय, असा त्याचा अर्थ आहे. या 2 गोष्टी महाराजांनी केलेल्या आहेत. त्यातली पहिली गोष्ट, महाराजांनी अफजल खानाला पुरेपूर ओळखलं म्हणून हे बोलले. आणि दुसरं, महाराज मानसशास्त्र जाणतात. समोरच्या योद्ध्याला म्हणजे त्याचे मानसिक स्थिती ढासळून लावण्याचं काम एवढ्या वाक्यातून केलं. तुम्हास आम्ही पुरते ओळखतो, काही भ्यावे ते बरोबर रामचंद्राला भ्यावे, तुम्हास काय म्हणून भ्यावे. संतुलन बिघडलं
की पुढची योजना बिघडली. ते महाराजांनी इथे केलेलं आहे. होराशू गणितेश्वपी, गणित शिकले शिवाजी महाराज. आता गणिताचे अनेक अर्थ काढता येतील, फार खोलात जात नाही. तासु ताशुच भाषासु छंद रसू सुभाषिते, सुभाषित शिकले. छंदशास्त्र शिकले. छंदशास्त्र म्हणजे कोणचं काव्य कोणत्या छंदात गावं, कोणतं संस्कृत कशा पद्धतीने म्हणावं. साधी भगवद्गीता असते आपल्याला माहीत असलेली, ती पण 2 वेगळ्या छंदात म्हणावी लागते. ते 4 पदाचं एक आणि अजून काही पदाचं एक असं करावं लागतं. ते शिवाजी महाराज छंदशास्त्र शिकले. तासु तासुच भाषासु म्हणजे शिवाजी महाराज वेगळ्या भाषा शिकले. शिवाजी महाराज मराठी मुलखात जन्मल्यामुळं मराठी बोलत होते, पण त्यांना दखनी येत होती. तत्कालीन दखनी म्हणजे उर्दू मराठीचा संमिश्र आहे. शिवाजी महाराजांना उत्तरी येत होती, उत्तरी म्हणजे हिंदी. शिवाजी महाराजांना व्रज येत होती. का? व्रज ही भाषा आहे, व्रज म्हणजे वृंदावन परिसरातली. ती कशावरून येत होती तरी सांगतील नाही, पण मी दुसऱ्या अर्थाला सांगतो. कविभूषण भेटायला आला आणि कविभूषणाने काव्य केलं. इंद्रजी निशिंबपर भाडव सांबपर रावण सदंबपर रघुकुल राज आहे. हे सगळं काव्य व्रजभाषेत आहे. शिवाजी महाराजांनी काव्य ऐकल्याबरोबर उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया दिली. याचा अर्थ शिवाजी महाराजांना व्रज येतं. शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयाला गेले किंवा लहानपणी 10व्या वर्षी बेंगलोरला राहिले, त्यावेळी कानाडी शिकले. बेंगलोर परिसर कानाडी आहे, म्हणजे तासु ताशुच भाषासु अनेक भाषा शिकले. अजून काय शिकले? चर्या स्विभव रथाश्वाना, रथ चालवायला शिकले. हत्ती चालवायला शिकले. घोडा चालवायला शिकले. हे फार अवघड आहे बरं का. मोटरसायकल लगेच बटन दाबले की चालू होते, घोडा तसा नसतो. घोड्याच्या बाबतीत असं म्हणतात 72 खोड्या घोड्यात असतात. हां, फार घोडं चालवणं विलक्षण आहे, सोपं नाही. घोड्याला आधी कळतं की ज्यानं माझा लगाम धरला आणि पाठीवर बसला आहे त्याला चालवता येतं की नाही, तो वेडा आहे की शहाणा आहे घोडा ओळखतो. आणि जर माणसाला घोडं चालवणं येत नसेल, घोड्याच्या खोड्या कळत नसतील, तर तो पाठीवर असलेल्या माणसाला फेकून देतो. लक्षात ठेवा, घोडा इतका विलक्षण आहे. पण शिवाजी महाराज ते शिकले, नुसतं चालवायला नाही, घोड्याची चर्या ओळखायला शिकले. घोडा कोणचा आहे? अबलक आहे, पंचलक्षणी आहे, भीमातट्टू आहे, पंजाबी आहे की इराणी आहे. अर्व, मूळ संस्कृत शब्द अर्व, अर्वपासून तो शब्द येतो घोड्याचा. अरबस्थानातले घोडे जे प्रसिद्ध आहे ते अर्व म्हणजे घोडा, अर्वाचं स्थान म्हणून अरबस्थान. शिवाजी महाराज घोडा ओळखायला शिकले. पेशवाईतले पुढे अनेक कथा आहेत. पेशव्यांना घोडे निजामाने पाठवले आणि घोडे असे खट्याळ होते की कोणाला पाठीवर बसून येणार. याचा अर्थ आम्ही पाठवलेल्या घोड्यावर तुम्हाला साधी स्वारी करता येत नाही आणि आमचं राज्य काय जिंकता. आणि मग खाजगीवाल्यांनी, आप्पासाहेब खाजगीवाल्यांनी त्या घोड्याची स्वारी केली. अनेक घोड्यावर बसलेल्या लोकांना घोड्याने फेकून दिलं आणि खाजगीवाल्यांनी स्वारी केली, रपेट करून आणली आणि घोड्यावरून उतरले की घोडे मेले. घोड्या चालवण्याचं कौशल्य इथं आहे. घोडा नुसता चालवतो नाही, तुझा घोडा मारतो, हे त्यात दिसतं. शिवाजी महाराज त्या परंपरेतले, त्याचे आध्वर्य आहेत. घोडा चालवायला शिकले. हत्ती चालवायला शिकले. घोडा येईल, हत्ती अवघड आहे. हत्ती फार वेगळं काम आहे. हत्ती चालवायला शिकले. हत्ती ओळखायला शिकले. चर्या, रथ चालवायला शिकले. आता आम्ही असा विचार करतो की अख्ख्या शिवचरित्रात शिवाजी महाराज रथात कुठं बसले हो? शिवाजी महाराज काळात कुठं रथ आहे? पण उदाहरण सांगतो. शिवाजी महाराज रथात बसले किंवा राज्याभिषेकाच्या वेळी रायगडावर जेव्हा गागाभट्टांनी अनेक विधी केले त्यावेळी रथारोहण हा विधी आहे. शिवाजी महाराजांनी तो विधी रायगडावर केला. रायगडाचा विचार करता तो विधी बहुतेक होळीच्या माळावरच झाला, दुसरी जागा नाही. शिवाजी महाराज रथ चालवायला शिकले. तल्लक्षणम, मी आत्ता सांगितलं, हत्ती घोड्याची लक्षणं ओळखायला शिकले. जे हॉर्स रायडिंग अकॅडमीला जातात ना त्यांना घोडा काय असतो चांगला कळतो. शिवाजी महाराज हॉर्स रायडिंग अकॅडमीचे बादशाह आहे. नुसते घोडेच नाही, घोड्याची पैदास कशी वाढवावी याच्याबद्दलही शिवाजी महाराजांचे अनेक विचार आहेत. हे बंद पडले.
घोड्याची लक्षणं शिवाजी महाराज शिकले, हत्तीची लक्षणं शिकले, रथाची लक्षणं शिकले, आरोहणे, प्रतरणे, चक्रमेच विलंगणे. शिवाजी महाराज आरोहण करायला शिकले, म्हणजे पर्वतारोहण किंवा घोड्यावर चढणं उतरणं, हत्तीवर चढणं उतरणं. चक्रमेच विलंगणे म्हणजे दौड करायला शिकले असं त्याचा अर्थ आहे. पुढचा विषय असा आहे, कृपाण चाप चक्रेषु प्रास पट्टीश शक्तेषु. शिवाजी महाराज कृपाण चालवायला शिकले. कृपाण म्हणजे तलवार, तलवार चालवायला शिकली. चाप, चापचं उदाहरण, चाप म्हणजेच आम्हाला काही कळत नाही. चाप म्हणजे धनुष्यबाण. शिवाजी महाराज धनुष्यबाण चालवायला शिकले. तुम्ही म्हणाल शिवाजी महाराजांनी धनुष्यबाण वापरल्याचा उल्लेख सांगतो. मिर्झा राजा जयसिंगाबरोबर शिवाजी महाराजांनी विजापूरवर स्वारी केली, कारण दोघांचा तह झाला. ठरलं असं की आता विजापूर जिंकायचं, तुम्ही आम्हाला मदत करा. आणि शिवाजी महाराजांनी विजापूरवर स्वारी केली. त्यावेळी शिवाजी महाराजांनी धनुष्यबाणाबरोबर किंवा हत्तीवर बसून धनुष्यबाणाने विजापूरच्या सैन्याचा भेद केला. लढाई केली तर धनुष्यबाणाची केली आहे. कृपाणाचा विषय म्हणजे तलवार. शिवाजी महाराजांचं चित्र तलवारीशिवाय पुरंच असू शकत नाही. किंबहुना तलवारीत शिवाजी महाराजांची तलवार या नावानंच, धोप म्हणून जी वापरतो आपण, ती शिवाजी महाराज याच नावानं आज महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांची तलवार पट्टापान धोप असं तिचं नाव आहे. कर्नाटकी धोप आणि मराठा धोप त्यात परत दोन आहेत. फार खोलात नाही जायचं आपल्याला, वेळ कमी आहे. प्राश, पट्टीशू. प्राश म्हणजे चक्र. भगवान कृष्णाचं जे चक्र चालवण्याचं तंत्र आहे ते शिवाजी महाराज शिकले. कारण पूर्वीच्या युद्धात चक्र चालवत होती. चक्राचे दोन प्रकार आहेत, एक बोटात घालून अडकवायचं आणि फेकून मारायचं, आणि दुसरं हातात धरायचं आणि असं फेकून मारायचं चिमटीत धरून. चक्राचा अजून एक प्रकार आहे जो आता मर्दानी खेळात चालतो, पाश. तो हाताने फिरवायचा आणि तो असा फेकायचा की त्याच्या जाळ्यात 4-5 लोक अडकतील. ते शिवाजी महाराज शिकले. पट्टीशू म्हणजे पट्टा, पट्ट्याचं कौशल्य. तलवार वेगळी आणि पट्टा वेगळा चालवायला, बरं का. पट्टा चालवायला शिवाजी महाराज शिकले. शिवाजी महाराजांच्या चरित्रात एक गोष्ट म्हणून सांगतो. लग्न झाल्याला डाका गोंधळ असतो आपल्याकडे, जागरण गोंधळ. तसा गोंधळ झाला. सईबाई शिवाजी महाराज शेजारी बसून तो गोंधळाचा कार्यक्रम चालू होता. आणि त्या गोंधळाच्या कार्यक्रमाच्या वेळी तलवारीचे आणि पट्ट्याचे हात चालायचे. पूर्वी लग्नात कार्यात हे चालायचं, मर्दानी पण जोपासलं जायचं. आता लग्नात कार्यात वेगळंच जोपासलं जाते. डॉल्बी सिस्टीम आली, पण त्यावेळेस ते होतं. आणि मग मर्दानी खेळ खेळले. काही लोकांनी पट्टा चालवला, तलवारी चालवल्या, भाल्याच्या भेकी झाल्या. आणि पट्टा चालवणाऱ्या लोकांनी केळीचे खुंट धडाधड कापले. केव्हा कापले कळले नाही, तुकडे होऊन पडले खुंट. आणि मग शिवाजी महाराजांनी इच्छा व्यक्त केली, मी पट्टा चालवून दाखवतो. थोडं गंमत खेळात. आज नाही का नवरदेव उतरतो नाचतो. शिवाजी महाराज पट्टा चालवायला उतरले. 10 वर्ष 12 वर्षाचं वय, हातात पट्टा घेतला आणि पट्ट्याचे सराईतपणे हात केले. 5 पावलं. पहिला नमस्काराचा झाला हात, आणि पुढचे हात केळीचे खुंट उभे केले. सर 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 झाले. शिवाजी महाराजांचा पट्टा ठेवला आणि वर आले. शेजारी बसले आणि सईबाई साहेब हसल्या. शिवाजी महाराजांनी ओळखलं का हसले, कारण आत्तापर्यंत पट्ट्याचे हात झाले तेव्हा केळीचे खुंटाही तुकडे पडले. आत्ता तुकडे पडलेच नाहीत. म्हणजे तुम्ही कसला पट्टा चालवला, नवऱ्याला असं कोपर खळी दिली. शिवाजी महाराज काहीच बोलले नाहीत. माणसाला सांगितलं, टाळी वाजवली, खुंट उचल. आणि त्यानं खुंटाचा वरचा हात उचलला की खुंटाचे 3 तुकडे दिसले. म्हणजे आधीचे माणसं शिवाजी महाराजापेक्षा दुय्यम झाले. पट्टा इतका सफाईतपणे चालवला की पट्टा चालवत असताना केळीचं खुंट का आपल्याला खुंटालाही कळला नाही. माना कशा कापल्या असतील विचार करा. कधी मिळो कळलंच नाही, इतकं सफाई. पट्टेशू इथं आलं. पट्ट्याचं अजून एक उदाहरण सांगतो. दाऊद खान कुरेशी. कांचनबारीची लढाई शिवाजी महाराजांनी केली, दुसरी सुरत, साल्हेरच्या जवळ, तारीख 16 ऑक्टोबर 1670. औचितपणानं दाऊद खान समोर येऊन उभारला. आणि दाऊद खान रात्री पहाटे उठून पाहतो तर समोर मराठ्यांचं सैन्य युद्धाला तयार. त्याला असं वाटत होतं मराठी पळून जातील सैन्य पाहून. आणि या युद्धात शिवाजी महाराज बख्तर गुग्गी घालून, म्हणजे चिलखत घालून, घोड्यावर बसून 2 हातात 2 पट्टे घेऊन लढले. एक पट्टा घेऊन फिरणं मुश्किल, लढाई त्याहून मुश्किल. 2 पट्टे आणि घोड्यावर. घोडा कसा चालवावा आणि पट्टा कसा चालवावा विचार करा. विचार करून बुद्धी गुंग व्हायला जाते.
म्हणजे घोडा चालवण्याचं आणि पट्टा चालवण्याचं विलक्षण कौशल्य इथं शिवाजी महाराजांचं दिसतं. युद्धे नियुद्धे दुर्गाणाम दुर्गमी करणेषु. शिवाजी महाराज युद्ध करायला शिकले, नुसतं युद्ध करायला नाही, नियुद्ध करायला शिकले. नियुद्ध आणि युद्धात फरक आहे. युद्धात शस्त्र घेऊन लढावं लागतं आणि नियुद्धामध्ये बिनशस्त्राचं लढावं लागतं. पुन्हा अफजल खान सांगतो, शिवाजी महाराज बघा सगळं ठेवून गेले, गुप्तशस्त्र होतं म्हणून वाचली. अफजल खानाला पुरतं ओळख नाही ती इथं आहे. तुम्ही कपटी आहात, तुम्ही अवसान घातकी आहात, तुम्ही बोलाल तसं वागत नाही म्हणून हाततात. दुर्गाणाम किल्ले बांधायला शिकले. दुर्गाणाम किल्ले म्हणतो, दुर्ग जो जिंकण्याला दुर्गम असतो त्यालाच दुर्ग म्हणायचं, पण त्याचं दुर्गमीकरण म्हणजे तो अजून बिकट करावा याचं तंत्र शिवाजी महाराजांनी शिकले. दुर्लक्ष लक्ष वेधेषु, जे वेध घेता येत नाही असं दुर्लक्ष असेल त्याचा वेध घ्यायला शिवाजी महाराज शिकले. दुर्ग मबिभेषतु, म्हणजे दुर्ग जर दुर्गम असेल तर त्याच्यातून भेद करून पळून जायला शिकले. उदाहरण सांगतो, अभिमन्यूचं उदाहरण आहे. युद्धामध्ये भेद करता आला नाही चक्रव्यूहाचा, परिणाम अभिमन्यूचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांना सिद्धी-जोहरच्या छावणीचा भेद करता आला, शिवाजी महाराज विजयी झाले. महायुद्धातून काय शिकावं, महाभारतातून काय शिकावं शिवाजी महाराज, ते इथं विशेषण आहे. इंगितेषु मायाशु, इंगित ओळखायला शिकले. माणसाचं मनात काय आहे ते ओळखायला शिकले. मायाशु जादू शिकले. तुम्ही म्हणाल जादू शिकले कसं काय, उदाहरण सांगतो. विष निर्हरणेषु, विष एखाद्यानं घातलं तर त्याचं हरण कसं करावं, निर्विष कसं करावं हे शिवाजी महाराज शिकले. इंग्रजांबरोबर शिवाजी महाराजांनी जेव्हा पत्रव्यवहार केला, त्यांच्या वकिलांबरोबर बोलणं केलं, तेव्हा अनेक उदाहरणं असं आहेत. विषावर उतार्याची औषधं द्या, लक्षात ठेवा. तद्दत्र परीक्षाया, रत्न परीक्षा शिकले. शिवाजी महाराजांना हेनरी ऑक्झिंटन भेटायला आला राज्याभिषेकाच्या वेळी. त्यानं काही वस्तू भेट दिल्या, त्यात खुर्ची आहे, काही वस्त्र आहेत आणि हिऱ्याची अंगठी दिली. त्याच्या वकिलानं सांगितलं याने आणलं हे भेटायला, काय आहे विचारलं आणि त्यांनी हिऱ्याची अंगठी सांगितल्यावर शिवाजी महाराजांनी जवळ बोलवून अंगठी पाहिली. शिवाजी महाराज रत्न पारखी आहे. शिवाजी महाराजांच्या बरोबर आग्र्याहून जेव्हा आले तेव्हा त्यांनी फक्त रत्न ठेवली, कारण अनेक पैसे ठेवण्यापेक्षा एक रत्न ठेवणं सोयीचं असतं. तेवढंच विकलं की काम भागू शकतं. रत्नपरीक्षा शिकले, लिपी शिकले, परीक्षायाम अवधानी शिकले. वेळ बघून हल्ला करावा किंवा थांबावं हे शिवाजी महाराज शिकले. कोणच्या वेळी काय करावं ह्याचं ज्ञान बरोबर आहे. वेळ चुकली की परिणाम विपरीत होतो. पानिपत, वेळ चुकली परिणाम पराभव. प्रवीणम सस्वयं तास्तान गुरुन गुरुयोशोभग्रे आयोजतम भृशं तत्वं प्रज्ञा विज्ञान विभू. योग्य वेळी योग्य संधी करायला शिकले आणि अशा सगळ्या गोष्टींचा अध्ययन केल्यामुळं शिवाजी महाराज विजयी झाले. इतका विषय शिवाजी महाराज शिकले. मी एक थोडा वेगळा विषय मायाशू होता म्हणून एक चिंतन केलं. शिवाजी महाराज ज्योतिष शिकले, ठीक आहे. शिवाजी महाराज माया म्हणजे जादूटोणा शिकले. कसं काय यात लिहिलंय, उदाहरण देतो. आपल्याला छत्रसाल माहीत आहे. या छत्रसालांच्या उद्देशानं डॉक्टर महेंद्र प्रताप सिंग यांनी 2 पुस्तकं प्रकाशित केली. एक काव्यशास्त्रावर आहे, त्याला म्हणतात छत्रप्रकाश, आणि दुसरं पुस्तक आहे ऐतिहासिक प्रमाणावली आणि म्हणजे छत्रसाल. हे दुसरं पुस्तक आहे ते आपल्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. म्हणजे छत्रसालाचं जीवनचरित्र महत्त्वाचं आहे. या 92 पत्रं आहेत, छत्रसालाची पत्रं आहेत. त्यातली 2 पत्रं सुमारे छत्रसालाच्या मृत्यूपूर्वी 2 वर्ष आधी त्याच्या वार्धक्यात त्याने आपला पुत्र जगतराय याला लिहिलेली आहेत. आणि त्याला लिहिलेल्या पत्रात त्याने 2 वेगळ्या पत्रात 2 उल्लेख केले आहेत. छत्रसालाची तत्कालीन मध्य भारतातली जी भाषा आहे त्या भाषेत सांगतो आणि थोडा अर्थही सांगतो. औरंगजेब बादशाह ने 50 बरस राज करो, बनके बखत मैं शिवाजी के पास पुणे को जयो, खबर नहीं हम कौन साल में गए थे. आता त्याला आठवत नाही किती वर्ष झाली, अंदाजे 30-35 वर्ष झाले म्हणतो.
शिवाजी के पास हमने म्हणजे छत्रसालाने त्याच्या तरुणपणात बहुत दिन रहकर विद्या सीखी, विद्या शिकली. कोणापाशी? शिवाजी महाराजांपाशी. बाण चलाना, मग आता तुम्ही म्हणाल विद्या शिकली म्हणजे बाण चालायची शिकली. वगैरा सीखा म्हणजे धनुर्विद्या छत्रसालाने शिवाजी महाराजांपासून शिकली. विचार करा. आणि वगैरा म्हणजे अजून काहीतरी शिकले. जो हम वहाँ से आए सो बादशाह से हमने बैर बन लिया, ठाण लिया. बादशाह बरोबर वैर करायचं ज्ञान शिवाजी महाराजांकडून घेऊन आलं. शिवाजी महाराजांच्या प्रेरणा हा विचार जर केला ना, या सत्रात एक व्याख्यान तसं पण आहे. त्या छत्रसाल येथील खूप जण येतील. म्हणजे शिवाजी महाराजांकडून छत्रसालाने धनुर्विद्या शिकली, दुसऱ्याही काही विद्या शिकल्या. दुसऱ्यात काय शिकल्या अजून सांगतो. दुसरं पत्र आहे. काहे से हम शिवाजी के पास गई रही सो वहाँ हमने गुण पाई, अनेक गुण शिकलो. सोई हत्ती सीख लिया, हत्ती चालवायला शिकलो. छत्रसाल काय काय शिकलो सांगतो पहा. अनवर खानने मूठ, छत्रसाल आणि अनवर खानाचं पुरं युद्ध झालं खैरागडच्या लढाईत. तिथं अनवर खानाने मूठ मारली. हमने लौटा दी, मूठ मारण्याची विद्या मी शिवाजी महाराजांकडे शिकलो आणि ती विद्या अनवर खानावर परत मारली. परिणाम ज्यानं मूठ मारली तो मेला. आमचा विजय झाला. म्हणजे छत्रसाल माया शिकला, जादूटोणा शिकला. मी पहिल्यांदा मगाशी आपल्या पारंपरिक पद्धतीत इंद्रजाल, जादूटोणा आणि मगाशी सांगितलं या विद्या, एवढ्या सगळ्या गोष्टी शिकली. म्हणजे प्रत्येकाची उदाहरणही देता आली. खरं तर हा विषय इतका मोठा आहे की याच्यावर कमीत कमी 3 दिवसाचं लेक्चर पाहिजे, 2-2 तासाचं. पण वेळ कमी आहे कारण अनेक वक्ते बोलणार आहेत, त्यामुळं मर्यादा आहे. शिवाजी महाराज शिकले हे झालं, पण आपल्या पुत्राला काय शिकवलं याचाही विचार आपल्याला त्या अर्थानं केला पाहिजे. राजपुत्र घडवायचा आहे, सामान्य सैनिक, प्रशासक, सामान्य सेनापती नाही तर राजपुत्र घडवायचा आहे. आणि त्या वेळ संपत आली आहे ना, बरोबर आहे का? माझं घड्याळ बंद पडले असं वाटतंय मला. म्हणजे संपय 5 मिनटं आहेत. राजपुत्र घडवायचा आहे म्हणून शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना आणि राजाराम महाराजांना जे शिक्षण दिलं आहे, जे आपण पारंपरिक प्राप्त केलं ते. कारण राज्यशास्त्रानुसार संपलंच. युवराज कसा असावा चाणक्याने दिलेली लक्षणं आहेत, त्या अर्थाने विचार आहे की सगळं शिक्षण शिवाजी महाराजांनी युवराजाला केलं आहे. कारण युवराज हा राजाचा उजवा हात आहे आणि पंतप्रधान हा डावा हात आहे. शिवाजी महाराजांनी रथ चालवणे किंवा अनेक गोष्टी पुढच्या ज्या आहेत जे आपण शिकल्या आहेत ते संभाजी महाराजांना, राजाराम महाराजांना त्याच पद्धतीने शिकवल्या. आणि त्यामुळं शिवाजी महाराज स्वराज्यकर्ते झाले, शिवाजी महाराज स्वराज्य विस्तारकही झाले. संभाजी महाराजांनी ते पुढं चालवलं, राजाराम महाराजांनी पुढं चालवलं. मग औरंगजेब आला तरी कोणत्याही गोष्टीला ते डगमगले नाहीत. पुढच्या लोकांनी जोपर्यंत अनुकरण केलं त्यापर्यंत स्वराज्य वाढता आलं. दिल्ली नाही अटकेपर्यंत राज्य वाढत गेलं. त्यामुळंच शिवाजी महाराजांनी या विद्या हस्तंगत केल्यामुळे यशप्राप्ती करता आली. मग शिवाजी महाराज कशासाठी हा विषय राहतो मूळ, तर आपणही यशप्राप्ती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या मार्गाने जाण्याशिवाय पर्याय नाही. मग ते कोणताही विषय असो, अनेक विद्या असो, एखादी विद्या असो. त्यामुळं आपणही या अर्थानं यशप्राप्तीच्या दृष्टीने विचार करीत असाल, राष्ट्रालाही उन्नती प्राप्त करायची असेल तर शिवचरित्राचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून शिवचरित्राचं आचरण, अभ्यास हा आवश्यक आहे. आणि त्या अर्थानं ही परिषद विचार करते आणि त्या अर्थाने करणारे विचार लोक, अभ्यासक आणि आचरक उत्पन्न झाले तर ही परिषद यशस्वी झाली असं म्हणता येईल. एवढा विचार व्यक्त करतो आणि वाणीला पूर्णराम देतो. झालेली ही वाणी किंवा झालेलं चिंतन शिवाजी महाराजांच्या चरणावरच अर्पण करतो. बाकी